ह्या पद्धतीने तुम्ही काम केलंय. आज मला अभिमान आहे बांधवानो, कुठलाही आमदार खासदार झाला की त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघात कोण उभा टाकते हो, त्याचा भाऊ तरी उभारते नाही त्याची बायको तरी उभारते. मला अभिमान आहे की त्या ठिकाणी कैलास पाटील साहेबांसारखं एक शेतकरी कुटुंबातलं नेतृत्व त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी आमदार म्हणून आले. त्या माणसानं ह्या 5 वर्षात दाखवून दिली, परीक्षा दाखवून दिली. मला सांगा ह्यांच्यापैकी जर एखादा असतं तर हो ती 50 खोकी घेऊन तिकडे सुरतला पालतं पडत होतं पुन्हा आणि आमच्या तोंडाला काळा लागायचं पाळी. मला वाटतंय दादानं दाखवून दिलं. आणि मी सकाळी बोललो ते अजून परत तुम्हाला सांगतो, फक्त 50 खोकेच नाही, पैशावर गडी तयार होत नाही म्हणल्याच्या नंतर म्हणले राज्यमंत्री करताव, कॅबिनेट मंत्री करताव. पण ह्या पट्ट्यानं त्या ठिकाणी भाई उद्धवराव दादाचं नाव जितक्या आदरानं घेतलं जातंय की मुख्यमंत्री पदाला लात मारून विरोधी पक्ष नेते म्हणून राहिले, तितक्याच आदरानं ह्या माणसाचं नाव घेतलं जाणार आहे. कारण त्यांना साहेब तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री केलं तरी आमच्या तोंडाला काळं लावून घ्यायचं नाही हे निक्षून सांगणारे आमदार कैलास पाटील त्या ठिकाणी होते आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्यामुळे तुम्ही आमचं माप काढायची गरज, तुम्ही आमची निष्ठा ठरवायची गरज नाही. तुम्ही सांगून या आम्हाला एक तसलं आणि दुसरं आईला चानस गेला. कुणी घालिलो बाबा चानस? आता मागच्या वेळेस मी कैलास पाटलांनी मिळून सावंत साहेबाला सांगितलं चानस गेला म्हणून. आता ह्या टायमाला कोणी घालवला चानस ती विचारा, कोणी घालवलं ते तुम्ही. आता तिकडे राहून मी आम्हीच घालवला का? मला हार नको रे नको. बसू दे की पुन्हा एक मत घालितो का विरोधात माझ्या नसलेला. चानस गेला म्हणा. पुन्हा अजून आमच्यावर आरोप की मला नेहमी दाबायचा प्रयत्न केला, त्या खासदारानं गोड बोल्या आमदारानं मला दाबायचा प्रयत्न केला. आता काय दाबायचं होतं म्हणून मार्केट कमिटी निवडून आणून सभापती करताय का? दाबायचं असल्यावर कुठंतरी खिचगडतीला टाकून देते ना माणूस. तुम्हाला निवडून आणलं, सभापती केला, आमचा उद्देश तुमच्याबद्दल प्रामाणिक होता. आता तुमच्याच पोटात जाळ होता, त्याला आम्ही काय करणार आहे? आम्ही काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. बरं आता तुम्ही खामसवाडी म्हणजे कळमच्या जवळ राहताव का नाही? आता अजित दादाचं ना आपाचं किती पटतं हे मी तुम्हाला सांगू का? एखाद्या वारीला नांगा तर मुंगसात दुसती होईल, पण ह्या दोघात बघा ही परिस्थिती आहे बांधवान. ह्या पद्धतीची सगळी माणसं आहेत आणि पुढं पक्ष बी तसाच आहे, सगळी तशीच आहे ती. ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी यांना मंत्री केलंय, आमदार केलंय, खासदार केलंय, नाहीतर रिक्षाला की गहाणीत बसलं असतं, कोण पाठडबरीवर सुपाई चोळत बसलं असतं, ते उमरगावाला तिथं कॉलेजमध्ये कबशाही सडत बसलं असतं. ह्यांना आमदार खासदार मंत्री करायचं काम ज्या बाळासाहेबांनी केलं, ज्या उद्धव साहेबांनी केलं. बाळासाहेबांना उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री व्हायचं असतं तर 95 ला होता आलं नसतं का? उद्धव साहेबाला 2014 होता आलं नसतं का? बांधवानो सगळ्या गोष्टीवर लात मारून सामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी त्या पदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी केलं. आणि त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना ह्या नालायक लोकांनी त्यांना त्या खुर्चीवरनं खाली खेचण्यासाठी, 50 खोक्यासाठी, मंत्रीपदासाठी जर हे कृत्य केलं असेल तर त्यांच्या गद्दारीला गाडायचं कार्यक्रम येणारे 20 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला करायचं. किती सासुरवास होता आपल्याला सारखंच. 19 ला आपण निवडून आलो, 19 ला निवडून आल्यावर म्हणायचे मोदीमुळे आला, मोदीमुळे आला. त्याला मी सांगितलं अरे बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव साहेबांनी घडवलेली कडवट शिवसैनिकाचा हा जिल्हा आहे. नरेरे ताई, शिवाजी बापू कांबळे 3 वेळेस मोदींचं राजकारणात नाव नसताना सुद्धा बाळासाहेबांनी स्वतःच्या ताकदीवर इथून खासदार निवडून आणले तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं. त्या बाळासाहेबांचं योगदान आहे आपण ऐकायलाच तयार नव्हती. मग देवाच्या पायात एवढंच पडलो की म्हणलं देवा अशी संधी दे की मोदी साहेब सोबत असताना जेवढ्या मतानं आलतो त्याच्यापेक्षा एक का होईना पण आगाव मत पडू देईन, मोदी विरोधात असताना मला निवडून येऊ दे अशी संधी दे म्हणून मागणी केली. नाही रोकडेश्वरीनं माझं ऐकलं गारानं. 24 ला संधी आली मोदी साहेब विरोधात, ती एक फुल 2 हाफ
विरोधात. पुन्हा हिथं काही लोक आहेत, त्यांचे नेते आहेत, ती हा नेते ना काय म्हणायचं खेकडा, त्यांचा हाताच बघून आलोय, सूपच पिऊन आलोय तिकडून. ती तर काय म्हणे, एका बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. अरे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा तू ग्रामपंचायतचा सदस्य होता का ती सांग ना आधी मला, मग पुन्हा बोल म्हणाव. ती बी विरोधात. आणि बांधवानो, मला स्वाभिमानानं सांगायचंय, ही सगळी माणसं विरोधात असताना, पैशाची ताकद असताना, किती पैसे आले हो खामसवाडीत? 20-20 लाख 25-25 लाख रुपये पैसे वाटत होते विरोधात मतदान टाकावं म्हणून. इतकी पैशाची ताकद, सत्तेची ताकद असताना सुद्धा ह्या 72 मतदारांनी मला स्वाभिमानानं सांगायचंय की